राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी आता आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यांनी पोलीस ठाण्याला जाब विचारला, त्याचबरोबर गुन्हा दाखल करण्यासाठी आग्रही मागणी देखील केली आहे। त्यावरून आता ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी निशाणा साधलाय। एकाच प्रकरणामध्ये 2 ठिकाणी गुन्हे दाखल होत नाहीत असं सदावर्ते यांनी म्हटलंय। त्याचबरोबर रोहित पवारांवर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल केला नाही, का केला नाही असा सवाल देखील त्यांनी विचारलाय। दरम्यान सदावर्ते यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृतिक गणकवार यांनी। आपल्यासोबत बोलण्यासाठी वकील गुणरत्न सदावर्ते जे आहेत। दादांचं निधन झालं, हा घातपात आहे की अपघात आहे अजूनही प्रश्नचिन्ह आहे। रोहित पवार लढता या संदर्भात एकदा जर एखाद्या प्रकरणात एखाद्या कारणासाठीचा गुन्हा दाखल झाला तर त्याच्यावर दुसरा गुन्हा दाखल होत नाही। आता ह्या प्रकरणामध्ये स्पष्टपणे मला तुम्हाला सांगायचं आहे, पुणे रूरल पोलीस स्टेशनमध्ये स्पष्टपणे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेखाली म्हणजे BNSS 194 ह्या कायद्याखाली गुन्हा नोंद झालेला आहे। आता हे माहीत असताना म्हणजे ज्या प्रकारे रोहितनं काल राडा म्हणता येईल पोलीस स्थानकात जाऊन केला, तो राडा प्रसिद्धीची झालर होती का? तो राडा रोहित करण्यामागे रोहितची चमकोगिरी होती का? तो राडा करून रोहितला काय सांगायचं होतं? एकतर कायद्याची प्रणाली माहीत नाही का रोहितला? आणि तशा प्रकारे जर पोलीस स्थानकात दुसरं सामान्य माणूस कोणी गेला असतं तर पोलिसांनी कायदेशीरदृष्ट्या कामकाजात अडथळा केला म्हणून गुन्हा दाखल झाला असता। पण ह्याचं म्हणजे रोहितला हे समजलं पाहिजे की रोहितच्या मर्यादेत रोहितनं बोललं पाहिजे। रोहितला हे सुचवायचं आहे का की सुनेत्राताई उपमुख्यमंत्री आहेत, त्या एकदम डांके की शॉर्ट पे काम करत आहेत आणि त्यामुळं त्यांना काही समजत नाही म्हणून रोहितला समजतंय म्हणून रोहितने सुरू केलंय का? त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न रोहित करत आहे का? आणि एकूण अशा प्रकारचं राजकारण रोहित करत आहे हे महाराष्ट्राला समजलं पाहिजे। काहीतरी म्हणण्यापेक्षा जर त्याच्याकडे काही माहिती असेल तर तो फक्त आणि फक्त काय होऊ शकतो तर तपासामध्ये त्याचा जबाब देऊ शकतो आणि त्याच यंत्रणेकडे देऊ शकतो, हे सगळे लक्षात ठेवा। कोल्हापूरच्या खासदारांना मला स्पष्ट शब्दामध्ये सांगायचं आहे, खासदार छत्रपती शहाजी जे काँग्रेसचे खासदार आहेत, त्यांनी टिपू सुलतानाच्या बाबतीमध्ये वायफळ त्यांनी बडबड सुरू केलेली आहे। आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत। एकूण महाराष्ट्रातले हिंदुस्थानातली माणसं छत्रपती शिवाजी महाराजांना सर्व अंकश मोठं समजतात, आदर्श समजतात आणि आत्तापर्यंत कुठेही असं दिसून आलेलं नाही की टिपू सुलताननं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला होता, असं कुठेही आलेलं नाही। उलट अलीकडल्या काळामध्ये टिपू सुलताननी काय काय अन्याय केले